ईशान्येस देवघर असले पाहिजे, आग्नेयेस किचन कट्टा स्वयंपाकघर असले पाहिजे आणि वायव्येस शौचालय आणि नैऋत्येस अवजड सामान असावे. अशा पद्धतीने घराची रचना असावी असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. परंतु ज्यावेळी आपण भाड्याच्या घरात राहायला असू त्यावेळेला ईशान्येस आपले देवघर असावे आणि आपण पाणी पित असताना तोंड करून ईशान्येकडे मुख करून पाणी प्यावे. ईशान्येकडे देवघर असावे. जेवण करत असताना भोजन करत असताना आपण पूर्वेकडे मुख करून भोजन करावे, जेवण करावे. आणि त्या भाड्याच्या खोलीमध्ये असताना आपण जसे आपल्या घरात राहतो तसे तिथं त्या पद्धतीनं आपणाला सोयी निर्माण करता येत नाही. आपल्या घराच्या पद्धतीनं भाड्याच्या घरामध्ये आपणाला सोयी निर्माण करता येत नाही. तर मग त्या ठिकाणी काय करावे की एखादा टेबल घेऊन आग्नेय दिशेला त्या ठिकाणी आपला गॅस, शेगडी इत्यादी स्वयंपाकाच्या ज्या वस्तू असतात त्या आग्नेय दिशेला ठेवाव्यात आणि ईशान्य दिशेला देवघर करावं. पाणी पुरवठा वगैरे ईशान्येस करावा आणि नैऋत्याला अवजड वस्तू ठेवावी. आणि वायव्याला आपण बाहेरच्या बाहेर ज्यावेळी शौचालय किंवा इतर व्यवस्था असतात आणि आपले जे काही झोपण्याची व्यवस्था असते ती झोपण्याची व्यवस्था अथवा जे पलंग आपण लावत असतो झोपण्यासाठी तो पलंग दक्षिणेस आपण डोके करून झोपावे किंवा आपण पश्चिमेकडे आपले डोके करून आपण झोपू शकता. तर अशा पद्धतीनं आपले जेणेकरून पाय उत्तरेकडे झाले पाहिजे किंवा आपले जे पाय आहेत ते पाय पूर्वेकडे झाले पाहिजेत. आपले डोके दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे आपण करून आपण पलंग भाड्याच्या खोलीमध्ये लावू शकता आणि झोपण्याची व्यवस्था करू शकता. तर ईशान्येकडे मुख करूनच पाणी प्यावे, पूर्वेकडे मुख करूनच आपण तोंड करूनच आपण जेवणाला बसावे. तर अशा पद्धतीनं आपण ज्या भाड्याच्या खोलीत आपणाला काही बदल करता येत नाही अशा पद्धतीने रचना करून आपण भाड्याच्या खोलीमध्ये देखील आपण आपल्या सोयीनुसार व्यवस्था करून झोपण्याची व्यवस्था करून आपण झोपू शकतो. आणि आपले जे काही आहे आपणाला वास्तुशास्त्राप्रमाणे जे काही परिवर्तन आहे आपणाला जे बेनिफिट अथवा जे काही फायदा आपणाला प्राप्त होणार आहे ते आपण समाधान याच्यातून प्राप्त करू शकता.